नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज 2 जानेवारी 2026 तर 2003 म्हणजे 3 जानेवारी 2026 संपूर्ण जानेवारी महिन्याचा अंदाज आणि संपूर्ण 2026चा जो काही अंदाज आहे, तर इतक्या लांबचा अंदाज देता येत नाही. परंतु बऱ्याच हवामान अंदाजकांनी जे काही अंदाज दिले, तर त्याचा परिणाम हा सरळ शेतकऱ्यांच्या संपूर्ण याच्यावरती होत असतो, संपूर्ण नियोजनावरती होत असतो. तर याच्या संदर्भात जे काही सत्यता आहे ते सांगून 2026चा अंदाज कसा असेल त्याबद्दल आपण अंदाज बघूया की त्यांनी जो अंदाज वर्तवलाय त्याच्यात जी सत्यता आणि 2026चा पाऊस कसा असेल या संदर्भात. आणि जानेवारीचा पाऊस आता हे जे ढगाळ वातावरण आलंय याच्याबद्दल काल मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला त्या ठिकाणी मी व्हिडिओ, युट्यूबला देखील व्हिडिओ टाकलाय. आपल्या इंस्टाग्राम वरती मी व्हिडिओ टाकत असतो, तो पेज त्या ठिकाणी फॉलो करा. तर मित्रांनो बघा, आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तुम्ही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि दिवसाचं जे टेम्परेचर आहे तर हे टेम्परेचर थोडस वाढल्यात दिसतंय. आणि सी सरफेस टेम्परेचर म्हणजे समुद्राच्या पाण्याचं तापमान देखील 28 ते 29 अंश सेल्सिअस या ठिकाणी दिसतं. तर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर संपूर्ण अरबी समुद्रावरती हे जे विरळ ढग दिसत आहे बघा, परंतु हे ढग पाऊस देण्याची क्षमता त्याची नसते. आणि महाराष्ट्रावरती जर तुम्ही झूम जर केलं तर बघा, या स्वरूपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरती हे ढगाळ परिस्थिती दिसते. ही जरी ज्या ऑब्झर्वेटरी असतात सॅटेलाइटच्या या देतात. इकडे जर बघितलं तर संपूर्ण जो उत्तरखंड आहे, समशीतोष्ण कटिबंध या भागामध्ये, शीतकटिबंधामध्ये संपूर्ण बर्फाळ वातावरण आहे या ठिकाणी. आणि खालच्या लेअरमध्ये यंदा जो काही नॉर्थ ईस्ट मान्सून कमी पडला आणि खालच्या लेअरमध्ये बघा तुम्ही ह्या ठिकाणी पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आहे आणि विषुववृत्तावर एक चक्रीवादळ चालू आहे. त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावरती नसला तरी साधारणपणे बघा, जानेवारी साधारणपणे 10-11 जानेवारी पर्यंत हे ढगाळ वातावरण राहील आपल्याकडे. परंतु शेतकरी वर्गाने द्राक्ष, कांदा आणि सगळेच भाजीपाला उत्पादक आणि संपूर्ण राज्यातील शेतकरी जे आहे त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात काही कारण नाही. कोणी काहीही SMS देत असलं तर अजिबात पावसाची शक्यता नाहीये. ज्यांनी द्राक्षाला पेपर लावले त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. तर पाऊस येणार नाही आपल्याकडे, कारण पाऊस आल्यानंतर तो पेपर खराब होतो. तर मित्रांनो, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. पाऊस अजिबात जानेवारी महिन्यात नाहीये, मात्र ढगाळ वातावरण हे होत राहणार आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीये. तर आता हे झालं पावसाबाबत. तर थंडीबाबत जर बघितलं तर संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये टेम्परेचर हे 9 ते 12 अंश सेल्सिअस राहणार आहे. थंडी चांगल्या प्रकारे राहणार आहे. म्हणून जी गहू, हरभरा पिकांना चांगली आहे, द्राक्षाला देखील पोषक असली तर कांद्याला अतिशय पोषक ही थंडी राहणार आहे. तर थोडस काय होतं, जेव्हा दिवसा ढगाळ वातावरण तयार होतं तर रात्रीच्या वेळेस त्या ढगाळ वातावरणाचं बाष्प बनून ते खाली येत असतं. तुम्ही जर लोखंडी पत्र्याचं जर शेड असेल तर तुम्ही आतल्या बाजूला किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मॉइश्चर किंवा खाली थेंब पडलेले दिसतात. किंवा पिकावरती देखील बादळ किंवा जे आपण म्हणतो दव, ड्यू पॉइंट त्या ठिकाणी दिसतो आपल्याला. तर हा ढगाळ वातावरणाचा परिणाम आहे. दिवसा टेम्परेचर जादा, युव्ही इंडेक्स एक्स्ट्रीम लेवलला 9च्या आसपास आणि दिवसा तापमान जास्त. त्याच्यामुळे साधारणपणे बघा मित्रांनो की दिवसाच्या तापमान ह्या ढगाळ वातावरणामुळे बाष्प आपल्याकडे धुकं, दव आणि धुकं राहणार आहे. परंतु टेम्परेचर हे जानेवारीत आहे, 15 फेब्रुवारी पर्यंत देखील थंडी असणार आहे. नंतर हळूहळू तापमानात वाढ होत जाणार आहे. यंदा उन्हाळा देखील जेमतेम होळीपर्यंत थोडीफार थंडी चमकणार आहे आपल्याकडे. परंतु 15 फेब्रुवारी पर्यंत तापमान जरी वाढलं तरी जुने लोक त्याला शिमगा म्हणायचे. होळीच्या आसपास थोडीफार थंडी दिसतेच. म्हणून ज्या उशिरा कांद्यांना ती अतिउत्तम आहे. परंतु बघा, मॉडेल असं दाखवतंय की जसं मागच्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडला तसा पाऊस यंदा काही होणार नाही. पहिल्यापासूनच पाऊस नाही राहणार तो. परंतु वळीव पाण्याच्या शक्यता, पावसाच्या शक्यता ह्या मे महिन्यात दिसतात. साधारणपणे 10-15 मे नंतर त्या वळीव शक्यता दिसतात पावसाच्या. तर त्यामुळे जे काही लेट कांदे किंवा लेट जे पिकं आहे द्राक्ष बागाच्या छाटण्या त्या आटपून घ्या लवकर.
तर आणि कांद्याचं देखील काम जलद आटपून पीजीआर देऊन कांदे कसे लवकर एप्रिलच्या आतच जातील हे लक्षात घ्या. कारण ग्लोबली वॉर्मिंग इफेक्टमुळे सगळ्याच गोष्टी चेंजेस झाले. तर आता सी सरफेस टेम्परेचर आणि एमजीओ फेजचा जो इंडेक्स आहे अँप्लिट्यूड बघून घेऊ आणि 2026चा अंदाज आपण बघू. बघा, इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये जे काही पाऊस पडतो तो अनेक गोष्टीवर अवलंबून असतो, एका गोष्टीवर नसतो. इंडियन ओशन डायपोल जो हिंदी महासागरातला फेज आहे, पॅसिफिक ओशन मध्ये अँसो, डार्विन आणि तहिती, त्यानंतर एल्निनो लानिना हा फेज आणि परत एक पीओडी फेज, त्यानंतर एमजो फेज, या सगळ्या फेजचा परिणाम आपल्यावरती होत असतो. मेडन ज्युलियन असे ऑन्सोलेशन ज्याला म्हणतो, मेडन आणि ज्युलियन नावाचे दोन रिसर्चर्स होते. तर त्यांनी समुद्रात एका बोटीत बसून एक पॅसिफिक ओशनचे एक चक्कर टाकला होता समुद्र संपूर्ण विश्वाला. आणि त्यांनी असं एक रिसर्च मांडला होता की विषुववृत्तीय भागातून एक ट्रेडविंड वाहते, ती 30 ते 60 दिवसात पृथ्वीला चक्कर टाकते. तर बघा मित्रांनो, ती आता 31 डिसेंबरला या ठिकाणी होती अँप्लिट्यूड 5 मध्ये. ती थोडी जलद 6, 7, 8 घरातून क्रॉस होताना आपल्याला दिसते. म्हणून 20 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान हा अँप्लिट्यूड हिंदी महासागरावर येतोय. आणि आपला हिंदी महासागर, भारताच्या आसपास जो काही हिंदी महासागराचा अँप्लिट्यूड आहे तो 2 आणि 3 आहे. त्याच्यामुळे तो जर इथे 20 इथे जानेवारी आला तर 17 जानेवारी नंतर जास्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याकडे तयार होण्याची शक्यता या आहे. परंतु पावसाची शक्यता या काही नाहीये. इकडे सी सरफेस टेम्परेचर बघा, समुद्राचा तापमान जे काही बंगालचा उपसागर आहे, तर बीओबी मध्ये ह्या बांगलादेश आणि ब्रह्मदेशाच्या आसपास सी सरफेस टेम्परेचर 29 वर गेलेलं आहे. हिंदी महासागराच्या खालच्या लेअरला देखील टेम्परेचर 30 वर, 29-30 वर गेलेलं आहे. इकडे मात्र अरबी समुद्राचं तापमान कमी आहे, त्याच्यामुळे इथे 27 इतकं कमी टेम्परेचर आहे. आता पुढचा 2026चा आपण अंदाज बघू. तर बघा मित्रांनो, साधारणपणे वेगवेगळ्या जगात पावसाचा अंदाज देणाऱ्या ऍटमॉस्फेरिक जे काही विश्वाचा अंदाज देणाऱ्या पावसाचा जे काही ग्लोबली अंदाज देणाऱ्या जे काही ऑब्झर्वेटरी आहे, त्याच्यामध्ये इंडियन बघा आपण या ठिकाणी बघू शकतो की इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यानंतर ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया, त्यानंतर नॅशनल ओशेनिक एरोस्पेसिक ऍडमिनिस्ट्रेशन, क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, जपानची काही ज्या संस्था आहे, ज्या ऑब्झर्वेटरी, वेगवेगळ्या ऑब्झर्वेटरी आहे, जे वेगवेगळ्या समुद्रावर ऑब्झर्वेटरी आहे, जसं नासा अर्थ ऑब्झर्वेटरी किंवा नासा गिब्स ऑब्झर्वेटरी, जसं इस्रोच्या काही साईट आहे. तर ही इंडियन इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा ज्या काही नोआ आहे यांच्या जर ऑब्झर्वेटरी बघितल्या तर ते असं दाखवत आहे की सध्या पॅसिफिक ओशन मध्ये लानिना सक्रिय आहे, परंतु वेदर पॅटर्न खालच्या बाजूला शिफ्ट झाले. बघा, वेदर पॅटर्न म्हणजे जे काही इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन जो कन्याकुमारीच्या खालीच आहे हिंदी महासागरात, त्यामुळे त्याचा पावसाचा आपल्याकडे शक्यता नाहीये. फक्त पावसाची शक्यता जो काही डब्ल्यूडी येतो, हा डब्ल्यूडी जो स्ट्रॉंग डब्ल्यूडी आहे यंदा, लानिनाचं त्याचं कोरिलेशन असल्यामुळे त्याचा परिणाम स्वरूप आपल्याकडे थोडासा थंडीची चाहूल ही जास्त आहे. आता इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते लानिना एलिनो कंडिशन कशी असेल, तर बघा हे खाली महिने दिले: नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत इंडेक्स दिलाय संपूर्ण पुढचा 2026चा पावसाळा. तर त्यांचं मत असं आहे की एलिनो म्हणजे लानिना वाढताना दिसतोय. तर मित्रांनो, काही लोक याचा अंदाज घेऊन सांगताय की पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल, असं नसतं. तर बघा, लानिना जरी आहे तरी हा राखाडी कलर आपल्याला दिसतोय, तो न्यूट्रल कंडिशन आहे. यंदा न्यूट्रल कंडिशन होती तरीही चांगला पाऊस पडला. 27-28 लो प्रेशर आपल्या बीओबी मधून भारतात आले. त्यामुळे याच्यावरती जर कोणी सांगत असेल की पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल तर एकदम ते चुकीचं आणि मेट्रोलॉजीच्या फेनॉमेनाच्या अतिशय गावंढळ भाषेत जर म्हणलं तर अतिशय एकदम अशिक्षितपणाचं अंदाज देणं ते होईल. तर मित्रांनो, याच्यावरती नसतं. याच्यावरती एलिनो जरी वाढतो तरी पण न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आपल्याकडे पाऊस हा चांगला होणार आहे. तर इंडियन जे काही आयओडी जो इंडेक्स आहे तो देखील आपण बघू.
इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांचं डायनेमिक स्टॅटिस्टिकल मॉडेलचं डेटा तो सांगतो की जरीही लानिना एलिनोची कंडिशन बनली तरी आपल्याकडे चांगला पाऊस 2026 मध्ये होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण कशावरून सांगतो की न्यूट्रल कंडिशन मध्येही चांगला पाऊस होतो. सध्या आता इंडियन ओशन डायपोलचं जर तुम्ही बघितलं स्थिती तर ती तटस्थ आहे. म्हणजे हिंदी महासागरामध्ये दक्षिण आफ्रिकेकडे सध्या टेम्परेचर आणि ऑस्ट्रेलियाकडे टेम्परेचर सेम आहे, त्यामुळे न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे पुढचा अजून पाऊस जो येणार आहे जून पर्यंत 6 महिन्याचा कालावधी, तर ह्या 6 महिन्याचा कालावधी इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे चांगला पाऊस 2026 मध्ये असेल. आता हे लोक कशावरून सांगताय की 2026 मध्ये काहीही सांगायचं आणि शेतकऱ्याला घाबरून द्यायचं. याचा फायदा कंपन्या घेतात, याचा फायदा वेगवेगळ्या संस्था घेतात. त्यामुळे कोणीही घाबरू नका, अजिबात घाबरण्याचं कारण नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे 2026 मध्ये देखील चांगला पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे. आता हे जे सांगतायत त्याला कुठलंही तथ्य नसतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो की जर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा स्कायमेट ही जी भारतामध्ये खासगी हवामान जी संस्था आहे यांचं पावसाचे प्रिडक्शन कधी येतात 15 एप्रिल नंतर ते सांगतात की कशा पद्धतीने आपल्याकडे पाऊस पडेल. तर 15 एप्रिल नंतर त्यांचे प्रिडक्शन येतं बघा, आणि 15 एप्रिल नंतर ते सांगतात की कसा पाऊस आपल्याकडे पडेल. तर ह्या लोकांकडे जे काही हवामान अंदाजक आहे यांच्याकडे कुठलंही मॉडेल नाही, यांच्याकडे रडार नाही, कुठली सिस्टम नाही, आणि ते सांगताय की 2026 मध्ये दुष्काळ पडतील. अजिबात असं काही होणार नाहीये. कारण लँडसेट जो अहवाल आहे त्या लँडसेट अहवालामध्ये ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, जो नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यानंतर मिथेन आणि ओझोन यांच्या लेअरमध्ये वाढ झाली. ओझोन लेअर कमी होऊन इतर वायू वाढले. तुम्ही स्क्रीनवर चार्ट बघू शकता की भारतामध्ये देखील ज्या 5 देशांनी ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट जे आहे ग्रीन हाऊस गॅसेस याच्यामध्ये वाढ झाली आहे. त्याच्यामुळे लँडसेट अहवाल हे सांगतं की पुढची 25 वर्ष, आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने देखील 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं की पुढची 25 वर्ष ही अधिक पावसाची असणार आहे. फक्त मी हे सांगतो की फेनॉमेना बदलल्या. ज्या काही पावसाच्या शक्यता होत्या, ह्या पावसाच्या शक्यता ह्या साधारणपणे पाऊस पॅटर्न जो 4 महिन्याचा होता तो 6 महिन्याचा होण्याची शक्यता आहे. 5 ते 6 महिन्याची आपल्याकडे शक्यता आहे. लक्षात घ्या, जो इतर देशामध्ये वर्षभर पाऊस पडतो, काही देशामध्ये 6 महिने पाऊस पडतो, काही देशात 4 महिने पडतो. भारतात 4 महिने होता, पण आता काही वर्षापासून ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस पडतो. त्यामुळे आपण असं मेजर करतो की आपल्याकडे जो पाऊस पडतो तो 5 महिने पडायचा, आता मे महिन्यात देखील पाऊस पडायला लागला. यंदा जर पडला, आणि शक्यता आहे यंदा काही लोक सांगताय की भाऊ कसा पाऊस पडेल, तर मागच्या वर्षासारखा सुरुवातीपासून नसेल, परंतु वळीव पावसाच्या शक्यता या 100% त्या ठिकाणी आहे. हा 2026 मध्ये चांगला पाऊस होणार आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नका. आणि दुष्काळ पडेल अशा काहीतरी तथ्यहीन गोष्टी सांगून त्या ठिकाणी लोकांना भुलवण्याचं काही लोक त्या ठिकाणी काम करत असतात. मी हवामान अंदाज देताना शेतकरी हवामान साक्षर झाले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या ज्या काही ऑब्झर्वेटरी आहे जगातल्या, जसं नासा अर्थ ऑब्झर्वेटरी, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, नोवा, सीपीसी, बीओबी, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी, विविध संस्थांचे जे काही अंदाज आहे ते घेऊन मी तुमच्या पुढे हा अंदाज मांडण्याचा प्रयत्न केला. 2026 ला चांगला पाऊस पडेल. त्यानंतर हा 17 जानेवारी नंतर ढगाळ वातावरण अधिक होणार आहे, 22 जानेवारीच्या आसपास. परंतु पावसाची शक्यता डिसेंबर महिन्यात नाहीये. द्राक्ष उत्पादकांनी चिंता करण्याची गरज नाही. कांदा उत्पादक जे आहे त्यांनीही चिंता करण्याची गरज नाही. हा 2026चा एक लांबचा अंदाज आणि चांगला अंदाज आहे. कोणीही घाबरण्याची गरज नाहीये. तर ज्या डाळिंब उत्पादकांना आता छाटण्या करायच्या, तर मागच्या वर्षासारखा मे महिन्यात पाऊस इतका होणार नाही, परंतु 4-5 स्पेल पावसाचे येऊन जाणार आहेत, लक्षात घ्या. म्हणून कांदा उत्पादकांनी आणि द्राक्ष उत्पादकांनी देखील जे काही गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही मागच्या वर्षी ज्या त्रास झाला तर तुम्ही मार्च-एप्रिल महिन्यामध्ये त्या करा. आणि हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. अंदाज जर आवडला तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलला देखील फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.